जय श्रीराम बालमित्रांनो. बालमित्रांनो, कसं वाटली मिथिला नगरी? मिथिला नगरीतलं स्वयंवर आपण मागच्या भागात बघितलं होतं की नाही. राजा जनकाचे दोन पुत्री सीता आणि उर्मिला, नंतर त्यांच्या भावाच्या दोन मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती. ह्यांचे चार मुलींचे विवाह राजा दशरथाचे चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी झालं. आणि सगळी जनता, सगळं वराड पुन्हा अयोध्येमध्ये आलेलं आपण पाहिलं. आणि अयोध्येमध्ये ह्या चारी जोडप्यांचं कसं जंगी स्वागत झालं. आता काय, राजदरबारामध्ये, राजवाड्यामध्ये सगळेजण खूप आनंदी होते. चार चार नव्या सुना आलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या दास्या होत्या आणि सगळ्या राण्या, तिन्ही राण्या, राजा सगळे सगळे खुश होते, खूप आनंदात होतं. कारण तसा आनंदाचा क्षणच होता. काही दिवसातच काय झालं की कैकई देशीतून, म्हणजे कैकई राणी जी होती, तर त्या कैकई राणीचे वडील खूप आजारी होते. त्यांना नातवांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. म्हणून कैकईचे भाऊ यांच्याकडे आले अयोध्या नगरीत. राजा दशरथाला म्हणाले की मला भरत आणि शत्रुघ्नला मी घेऊन जाण्यासाठी आलेलो. आणि अशा प्रकारे ते राजा नी संमती दिली दोघांना आजोळी जाण्याची. आणि भरत आणि शत्रुघ्न कैकई देशी गेले. आता इकडे काय झालं की राजा दशरथ थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्यांना अस्वस्थता वाटू लागली. कारण ते म्हणू लागले की बाबा चला, आता सगळं आपलं जे कर्तव्य होतं राजा म्हणून, तर सगळं पार पडल्यासारखं वाटतंय मला. आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांचं आता लग्न पण झालेलं आहे, विवाह झालेत सगळ्यांना. तर आता आपण संन्यास घेतला तर, असं त्यांना वाटू लागलं. आणि मग त्यांनी एके दिवशी काय केलं की ऋषी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये ते एकटे गेले. आणि वशिष्ठांकडे जाऊन त्यांनी आधी गुरूंना वंदन केलं आणि म्हणाले की गुरुवर, मला जरा तुमच्याशी चर्चा करायची महत्त्वाची, तर तुम्हाला थोडासा वेळ आहे माझ्याशी बोलण्याचा? तर ऋषी म्हणाले हो अवश्य, चला बोलूयात. म्हणून ते एका झाडाखाली तिथे बसले आणि मग राजा दशरथांनी चर्चेला सुरुवात केली. म्हणाले की गुरुवर, मला जेव्हा आमच्या सूर्यवंशी राजांनी राज्याभिषेक केला आणि त्याच्यानंतर मी इतक्या कैक वर्षापासून राजपाट सगळं सांभाळतो आहे. खूप प्रकारचे यज्ञ केले, खूप प्रकारचे कर्तव्य पार पाडले, पण आता मी थोडंसं मला थकल्यासारखं होतं आहे. तर माझं असं म्हणणं आहे, मी तुमच्याकडे ह्यासाठी आलो आहे की सूर्यवंशाच्या रीतीप्रमाणे थोरला मुलगा माझा राम, तर त्याला आता आपण राज्याभिषेक करून त्याला युवराज बनवून मी जर संन्यास घेतला आणि वानप्रस्थाश्रमी आम्ही गेलो तर हे तुम्हाला कसं वाटतंय गुरुवर, तुम्ही सांगा. गुरुवर हसले आणि म्हणाले, राजा, एकदम राजन, तुम्ही योग्य निर्णय घेतला. रामामध्ये राजा बनण्याचे सगळे गुण अवगत आहेत. तो प्रेमळ आहे, सदाचारी आहे, सद्गुण सगळे त्यांच्यामध्ये आहेत. तर त्याला राजा बनवण्यासाठी काहीच हरकत नाही. तर असं म्हणल्यानंतर राजा दशरथ म्हणले, वा वा, तुम्ही संमती दिली आहे म्हणजे माझं सगळं काम झालं. मी आता उद्याच राज्यसभेमध्ये सगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि हा प्रस्ताव मांडतो. आणि मग ठरल्याप्रमाणे त्यांनी सगळ्या लोकांना राजदरबारामध्ये बोलवलं. गुरुजन, सामंत, अधिकारी, राज्यकर्ते, विचारवंत, मंत्री आणि प्रजेचे सगळे जे काही मुख्य अधिकारी होते, ह्या सगळ्यांना राजदरबारामध्ये बोलवलं. आणि राजा दशरथ तिथे त्यांनाही म्हणाले की मान्यवर, मी आज तुम्हाला इथे बोलवलं आहे ते एक खास उद्देशाने बोलवलेलं आहे. आता तुम्ही तर पाहिलंय की मी किती वर्षापासून राजकारभार सांभाळतो आहे. मी आजपर्यंत सगळ्या जनतेला अयोध्येच्या माझ्या मुलांसारखं, माझ्या संतानासारखं सांभाळलंय, वाढवलंय. तर आता खूप तुमच्या सगळ्यांना न्याय दिलेला आहे, तुमचे सगळ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतलेले. पण आता मी पण थोडा थकलो आहे, म्हातारा झालो आहे. तर मला असं वाटतं की आता पुढचं सगळं राज्यकारभार सांभाळण्याची धुरा सूर्यवंशाच्या रीतीप्रमाणे माझा थोरला मुलगा राम ह्याला सोपवावं. आणि आपण स्वतः, मी आणि माझ्या सगळ्या राण्या वानप्रस्थाश्रमाला जावं, काहीतरी देवदेव करावं,
असं मला वाटतं. तर हे तुमचं सगळ्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठीच मी आज तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तर सांगा प्रजाजनांनो, सगळे मान्यवरांनो, सामंतांनो, सांगा कसं वाटतंय तुम्हाला माझा निर्णय? योग्य वाटत असेल तर हो म्हणा, नाही तर तुमचं जशी मर्जी असेल तसंच होईल. सगळेजण उभे राहिले आणि म्हणाले, वा वा राजन, तुम्ही तर अगदी आमच्या मनातली गोष्ट ओळखली. आम्हाला सगळ्यांना असंच वाटत होतं की राजा म्हणून आता रामाला राज्याभिषेक व्हायला हवा. मग राजा दशरथाला खूप एकदम छान वाटलं आणि म्हणाले, हो का, पण का असं तुम्हाला वाटलं? मी म्हणतोय माझा मान राखायचा म्हणून तुम्ही म्हणताय का? तर त्याच्यातले काही जण म्हणाले की नाही, राम सत्यनिष्ठ, सत्यवान, शीलवान आहे. तर काही म्हणाले त्यांचा स्वभाव मृदू, प्रेमळ आहे. दुसऱ्याचे सुख दुःख ते जाणून घेतात आणि दुःखामध्ये दुसऱ्यांचं सांत्वनही ते खूप छान प्रकारे करतात. शत्रूचा विनाश ते करू शकतात आणि शस्त्रही खूप चांगल्या प्रकारे ते चालवू शकतात. त्यांना कशामध्येच आत्ताच आपण स्वयंवरामध्ये पाहिलं की त्यांनी वखुबी कसा तो बाण तोडला वगैरे असं सगळेजण सांगू लागले. मग ऋषी वशिष्ठ म्हणाले, अजून एक मुख्य गुण आहे रामामध्ये राज्य चालवण्यासाठी, तर तो असा आहे की तो स्वामी आणि सखा दोन्हीही एकाच वेळी होऊ शकतो आणि तो गुण सगळ्यात चांगला आहे राज्य चालवण्यासाठी एका राजाला. असं सगळं म्हणल्याबरोबर सगळेजण खूप आनंदी झाले आणि सगळ्यांनी एका आवाजामध्ये सांगितलं की आम्हाला राम राजा म्हणून चालेल. आणि मग रामाला त्यांच्या कक्षामध्ये ते बसलेले होते आणि तिथून बोलवण्यात आलं राज्यसभेमध्ये. रामाला वाटलं पहिल्यांदा की का बोलवलं मला, पण ते आले थोडेसे घाबरत आणि आल्याबरोबर त्यांनी गुरु वसिष्ठांना वंदन केलं आणि आपले पिताश्री राजा दशरथ यांचा पण चरण स्पर्श करून दूर उभे राहिले आणि म्हणाले, पिताश्री मला बोलवले का? काही चुकलंय का माझ्याकडून? काही अपराध घडलाय का? मला क्षमा असावी माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर. असं म्हणल्यावर राजा दशरथ हसले आणि त्यांनी गुरु वसिष्ठांकडे हात केलाय, सांगितलं की आता तुम्हीच त्याला काय ते सांगा, आपण कशासाठी बोलवलंय त्याला. मग राजा रामाला म्हणाले की रामा, अरे तुझ्याकडून चूक काही झाली नाही बाळा, पण आज जे सगळे सामंत प्रजा हे सगळे जे अधिकारी जमलेले आहेत ना, ह्या सगळ्यांच्या संमतीने आम्ही असं ठरवलंय की तुला राज्याभिषेक करावा आणि राजा दशरथाला याच्यातून मोकळं करावं. राम एकदम आश्चर्यचकित झाले. म्हणाले, राज्याभिषेक मला? माझे पिताश्री अजून चांगले राज्यकर्ते असून? नाही, हे मला पटणार नाही, असं त्यांनी एकदम आश्चर्यचकित होऊन भावमुद्रा त्यांची केली आणि म्हणाले की का बरं? माझे पिताश्री अजून तिन्ही लोकीचे याच्यामध्ये त्यांचा झेंडा उंचावत आहे. एवढे परम प्रतापी आहेत राजा, त्यांच्या सगळीकडे गवगवा आहे आणि एवढे प्रतापी राजा राज्य चांगलं करत असताना त्यांना सोडून, त्यांना डावलून मला राज्याभिषेक? नाही, ही गोष्ट मला कदापिही पटणारी नाही. मी ह्या गोष्टीला, तुम्ही असं ठरवूच कसं शकले की त्यांना हे करून मला राज्याभिषेक करायचं म्हणून? नाही, ही गोष्ट मला पटणारी नाही, असं म्हणून त्यांनी नम्रतेने नकार दिला त्या गोष्टीला. असं म्हणल्यानंतर राजा दशरथ आपल्या सिंहासनावरून उठून रामाजवळ आले आणि म्हणाले की अरे राम, मी म्हणे खूप ऐश्वर्य भोगलंय राजाचं, खूप कर्तव्य पाडलेत, खूप यज्ञ केलेत, खूप सगळ्यांना आपल्या संतानासारखं हे केलेलं आहे. पण आता मला असं वाटतं की माझी आता जबाबदारी संपलेली आहे किंवा आता ही जबाबदारी तू सांभाळावीस, तुझ्या भावांनी सांभाळावी असं मला वाटतं. अरे थोडंसं तू पिता नाही तर एक मित्र म्हणून तरी माझी व्यथा समजून घे ना, असं त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने रामाला बोलले. आणि मग असं जर तू हे सगळं राजकाज जर सांभाळलं तर मला थोडं देवदेव करायला राहून गेलेलं आहे ते होईल. आता हीच ती वेळ आहे, तर आम्हाला वानप्रस्थाश्रमी तू जाऊ दे, आम्ही
तू सगळा राज्य कारभार सांभाळशील असं सगळ्यांचं मत आहे. आणि असं म्हणताच एकदम जे सगळे उपस्थित तिथे होते त्यांनी लगेच घोषणा द्यायला सुरुवात केल्या. राजा रामचंद्र की जय, राजा रामचंद्र की जय, अशा घोषणा त्यांनी दिल्या आणि सगळेजण एकदम आनंदी झाले. तर आता रामाचा राज्याभिषेक होतोय की नाही हे बघण्यासाठी आपल्याला पुढच्या भागामध्ये अयोध्येला यावं लागेल, हो की नाही. पण आता आजच्या गोष्टीतून विनम्रता किती दिसली की नाही प्रभू रामाची. म्हणाले की मग कर्तव्य मी करू शकतो सगळे, पण मला अधिकार नको. माझ्या वडिलांना गादीवर बसवूनच मी काही सगळं करू शकतो, पण राजाचे अधिकार मला नकोय हे मुलगा सांगतोय. म्हणजे किती विनम्रता आहे, किती छान त्यांचं सगळं म्हणणं आहे, हो की नाही. तर असंच अजून पुढचं बघण्यासाठी आपण अयोध्येमध्ये लवकरच भेटणार आहोत. त्यांचं राज्याभिषेक होतोय की नाही बघण्यासाठी. तर चला, जय श्रीराम.